हालेलुया, बोले यीशु मसीह की सर्वांना ईश्वराला सलाम. देवाला धन्यवाद सुंदर समयाबद्दल. आणि परमेश्वर गुरुवारपासून ज्या उपवास प्रार्थना चालू आहेत, प्रभू आशीर्वादित करत आहे. देवाची उपस्थिती या ठिकाणी आहे असा मी विश्वास ठेवतो. आणि जर प्रभू आपल्यामध्ये आहे तर नक्कीच आपण आशीर्वादित होतो. आमेन. आणि म्हणून विश्वास ठेवू की आज परत एकदा परमेश्वर आपल्याशी बोलेल. आमेन. म्हणून आपल्या मनाची आपण तयारी करू, अंतःकरणाची तयारी करू. कारण देवाचं वचन ऐकण्यासाठी शारीरिक कानापेक्षा मनातले कान उघडे असले पाहिजे. हालेलुया. कारण ज्यावेळेस तुमचं अंतःकरण तुम्ही देवासाठी उघडता तिथं देवाला काम करायला जागा मिळते. आमेन. आणि म्हणून परमेश्वरासाठी आपलं हृदय उघडू, अंतःकरण उघडू की जेणेकरून परमेश्वर आपल्या जीवनामध्ये काम करू शकेल. हालेलुया. डोळे झाकून छोटीशी प्रार्थना करून घोषणा करायची. सर्वशक्तिमान जिवंत देवा, आकाश आणि पृथ्वीचे उत्पन्न करते प्रभू, तुला धन्यवाद देतो, स्तुती करतो. तुझ्या पवित्र चरणी स्वतःला झुकवतो देवा. हा समय की आम्ही तुझी वाणी ऐकावी. माझ्या देवा, ही तुझी लेकरं आम्ही सर्वजण परमेश्वर पिता इथं कोणा मनुष्याला ऐकण्यासाठी नाही, आम्ही तुला ऐकण्यासाठी बसलोय परमेश्वर पिता. आणि म्हणून तू आमच्याशी बोल. हो पिता, आमच्या कमतरता वलिवा दाखव. तुझ्या मार्गात चालण्यासाठी पवित्र आत्म्याद्वारे तुझ्या वचनाद्वारे आमच्याशी बोलणे मार्गदर्शन कर. आणि प्रभू, एक नवीन सामर्थ्य आम्ही प्राप्त करावे यासाठी तू कृपा आणि अनुग्रह दे. येणारं वचन आमच्या जीवनासाठी विशेष आशीर्वादाचं कारण कर आणि तुझं गौरव दे. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुझं आणि तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने. तर देवाचं वचन आपण पाहतो आहोत काल रात्रीपासून आणि आज आपण बघणार आहोत परत एकदा त्याच वचनातून. तर वचन वाचून घेऊ आपण. परमेश्वराचं वचन आपण सुरुवात केली होती काल रात्री. थोडंसं रिव्हिजन करू आपण की जर आपल्याला परमेश्वराकडून आशीर्वाद पाहिजे तर एक मागू नका, देवाला सर्व देण्याची इच्छा आहे. आमेन. देवाचं वचन म्हणतं, प्रथम तुम्ही त्याचे राज्य आणि धार्मिकता मिळवण्यासाठी झटा, म्हणजे सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. हालेलुया. जर सर्व गोष्टी पाहिजे असतील तर ह्या दोन गोष्टींकडे लक्ष द्या, धार्मिकता आणि नीतिमत्व. परमेश्वराचं राज्य आणि नीतिमत्व. हालेलुया. आणि मग देवाच्या राज्याविषयी आपण शिकत आहोत की देवाच्या राज्याविषयी आपण शिकत असताना आपण लूका शुभवर्तमानाची वचनं आपण वाचली. त्या वचनांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं 3 गोष्टी आपण शिकलो देवाच्या राज्याविषयी. कोणत्या? कोणत्या? देवाचं राज्य. पहिली गोष्ट, देवाचं राज्य कसं नसतं? अदृश्य असतं. ते दृश्य स्वरूपात येत नाही, म्हणजे ते दिसत नाही डोळ्यांना. हालेलुया. ते अदृश्य स्वरूपात असतं देवाचं वचन. दुसरं आपण पाहिलं, देवाचं राज्य कसं असतं? ते इथं आहे किंवा तिथं आहे असं म्हणणार नाही. म्हणजे देवाच्या राज्याला तुम्ही निश्चित जागा ठरवू शकत नाही. म्हणजे चर्च आहे तर तुम्ही असं नाही म्हणू शकत की इथं देवाचं राज्य आहे. ते एका निश्चित जागेवर नसणार आहे. हे देवाचं वचन सांगतं की देवाचं राज्य इथं आहे तिथं आहे असं म्हणणार नाही. आणि नंतर तिसरी गोष्ट आपण पाहिलं, देवाच्या राज्याचं ठिकाण कुठं आहे? आमच्यामध्ये. बोला, कोणामध्ये आहे? कारण येशू म्हणतो देवाचं राज्य तुमच्यामध्ये आहे. बोला, कोणामध्ये आहे? आमच्यामध्ये. आमेन. देवाचं राज्य कोणामध्ये आहे? आमच्यामध्ये. आणि मग आपण पाहतो आहोत करिंथकरास पहिले पत्र 4 अध्याय 20 वचन. वाचा परत एकदा. कारण देवाचे राज्य बोलण्यात नाही, कारण देवाचे राज्य बोलण्यात नाही पण सामर्थ्यात आहे. हालेलुया. आता वचन सांगतं की देवाचं राज्य तुमच्यात आहे. बोला, कोणामध्ये आहे? आमच्यात. बोला, कोणामध्ये आहे? पण बायबल हे पण सांगतं की देवाचं राज्य हे बोलण्यात नाही पण कशात आहे? सामर्थ्यात आहे. बोला, कशात आहे? सामर्थ्यात आहे असं देवाचं वचन म्हणतं. देवाचं राज्य माझ्या जीवनामध्ये आहे का नाही याचं चिन्ह सामर्थ्य आहे. बोला, काय आहे? सामर्थ्य आणि शक्ती याच्यामध्ये फरक आहे. हालेलुया. बळ, शक्ती, ताकद आणि सामर्थ्य या वेगळ्या गोष्टी आहेत. अन्न खाऊन व्यायाम करून तुम्ही काय प्राप्त करू शकता? शक्ती. बोला, काय प्राप्त करू शकता? ताकद, बळ, शक्ती ही खाऊन पिऊन व्यायाम करून तुम्ही मिळवू शकता. हालेलुया. पण चांगलं खाऊन खाऊन तुम्ही सामर्थ्य प्राप्त करू शकत, मटण खाऊन तुम्ही सामर्थ्य प्राप्त करू शकत, काजू बदाम खाऊन तुम्ही सामर्थ्य प्राप्त करू शकत नाही. लक्षात घ्या, शक्ती प्राप्त करू शकतात. एखाद्याला पैलवान व्हायचं असेल ना तर तो मटण खातो, अंडे खातो, तो काजू खातो, बदाम खातो, दूध पितो. सगळं ज्याच्याने ताकद मिळेल ना असे पदार्थ तो खातो आणि त्याला ताकद मिळते. हालेलुया. त्याला ताकद मिळते. काल आपल्यामध्ये आमचे पुण्याचे काही लोक आलेले होते, तुम्ही पाहिले असतील. त्याच्यात एक असा माणूस होता थोडासा, बघा
पैलवानासारखा. त्यांचा मुलगा पैलवान बनण्यासाठी कुठं कोल्हापूरला होता. खूप कमी वयाचं पोरग होतं ते, 17-18 वर्षाचंच, एकदम कमी वयात तिथं गेला होता पैलवानीसाठी. जेव्हा तो त्या ठिकाणी गेला त्याचं वजन मला वाटतं काहीतरी 55-60 किलो काहीतरी होतं, 55 का काहीतरी, बस एवढंच होतं त्याचं वजन. तुम्हाला माहितीये तो ज्यावेळेस त्या ठिकाणी पैलवानीसाठी गेला तिथं एक 2च कामं होते, खायचं आणि व्यायाम करायचं. काय काम होते? फक्त याचा काहीच काम नव्हतं तिथं, फक्त काय खायचं आणि व्यायाम करायचा. तुम्हाला सांगतो 2 महिन्यात त्याचं वजन 80 किलो होतं. 80 झालं होतं. किती? 80. 1 लिटर तुपाचा डबा 3 दिवसात खायचा तो. किती दिवसात? 3 दिवसात खाऊन जायचा 1 लिटर तुपाचा डबा. रोज अर्धा किलो सकाळी आणि अर्धा किलो संध्याकाळी मटण खायचा, कारण तालीम चालू होती. तुम्हाला माहितीये त्याचं मान अशी झालेली होती, शरीर अजून पण तो तसाच आहे. जर तुम्ही त्याला जाऊन बघाल ना, अजून सुद्धा कोणी बघेल लगेच म्हणून दिला पैलवान आहे असं. का? कारण त्या जितके वर महिने तो त्या ठिकाणी होता ना, तो त्याच कामासाठी गेलेला होता. बळ, ताकद, शक्ती तुम्ही खाऊन पिऊन प्राप्त करू शकता. हालेलुया. पण सामर्थ्य तसं नाहीये. आमेन. बायबल म्हणतं देवाचं राज्य हे बोलण्यात नाही पण कशात आहे? जर तुमच्यामध्ये देवाचं राज्य आलेलं आहे का नाही हे जर ओळखायचं असेल तर त्याचं चिन्ह आहे की माझ्यामध्ये काय दिसलं पाहिजे? देवाचं सामर्थ्य. मला काय दिसलं पाहिजे? मग मला एक सांगा, खाऊन पिऊन जर देवाचं सामर्थ्य आपण प्राप्त करू शकत नाही, शक्ती प्राप्त करू शकतात, मग सामर्थ्यासाठी काय करावं लागेल? शक्ती प्राप्त करण्यासाठी काय करावं लागतं? खावं लागतं. बळ प्राप्त करण्यासाठी काय करावं लागतं? आणि सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी? मोठ्याने मला कोण बरोबर उत्तर देईल? सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी मोठ्याने शक्ती प्राप्त करण्यासाठी खावं लागतं आणि सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी उपाशी राहावं लागतं. हालेलुया. हालेलुया. कळतंय का तुम्हाला? जगातली ताकद तेव्हा मिळते जेव्हा तुम्ही पोटभर खातात, पण देवाची ताकद आणि सामर्थ्य तुम्हाला प्राप्त होईल जेव्हा तुम्ही उपवासात राहता. हालेलुया. हालेलुया. ही पूर्ण उलटी गोष्ट आहे, लक्षात घ्या. दाविदाला गोल्याशी लढण्यासाठी शक्तीची गरज नव्हती, त्याला देवाच्या सामर्थ्याची गरज होती. हालेलुया. आणि म्हणून बायबल असं म्हणतं, ज्यावेळेस शौल राजाने दाविदाला पाहिलं तर त्याने बघितलं की हा सुकुमार आहे, याचं काही वजन सुद्धा नाहीये, याला ताकद सुद्धा नाहीये, याच्या शरीरामध्ये बळ सुद्धा नाहीये. दाविदाचं बळ नव्हतं, दाविदाकडे ताकद नव्हती, पण दाविदाकडे सामर्थ्य होतं. हालेलुया. हालेलुया. आणि दाविदाला माहिती होतं गोल्याशी लढण्यासाठी शक्तीची नाही तर सामर्थ्याची गरज आहे. आमेन. आमेन. आणि ते सामर्थ्य त्याला कोणी दिलेलं होतं? ते कोणाकडून प्राप्त होत होतं? नीट लक्ष द्या देवाच्या लेकरांनो. बळ प्राप्त करण्यासाठी पोट भरण्याची गरज आहे, पण सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी पोट रिकामं ठेवण्याची गरज आहे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताला जेव्हा सेवेला सुरुवात करायची होती तर तो स्वतःला चार्जिंग करत होता. किती दिवस? किती दिवस? हालेलुया. 40 दिवस. किती दिवस? 40 दिवस. कोणाशी लढायचंय त्याला? कोणाशी लढण्याची तयारी चालली आहे? सैतानाशी. बोला, कोणाशी? अरे बायबल असं म्हणतं जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त दुष्ट आत्मा लागलेल्या व्यक्तीच्या समोर जाऊन उभा राहायचा ना, तर दुष्ट आत्मा त्याला बघून ओरडायला लागायचे आणि म्हणायचे, हे परात्पराच्या पुत्रा, आम्हाला त्रास का देतो? येशू काहीच करत नव्हता तोपर्यंत. हालेलुया. नुसता जाऊन दुष्ट आत्म्याच्या समोर उभा जरी राहिला ना तरी ते किंचाळायला लागायचे, ओरडायला लागायचे. का? कारण प्रभू येशू ख्रिस्ताने काय प्राप्त केलेलं होतं देवाकडून? किती दिवसात? 40 दिवसामध्ये प्रभू येशू ख्रिस्त जेवत होता का उपाशी होता? बोला, काय होता? कारण त्याला माहिती आहे मला ताकद नकोय, मला सामर्थ्य पाहिजे. आमेन. तुमची ताकद जर 2 दिवस जेवले नाही तर संपून जाईल, पण सामर्थ्य असं आहे 40 दिवस उपवासात राहिला तरी ते सामर्थ्य तुम्हाला पडू देणार. ते सामर्थ्य दिन प्रतिदिन तुम्हाला अधिक स्ट्रॉंग करेल. आमेन. ही आहे उपवास प्रार्थनेची ताकद. प्रियांनो, तुम्हाला माहितीये ज्या वेळेस आपण उपवास आणि प्रार्थना करतो ना, बळ कमी होत असेल, शक्ती कमी होत असेल, पण मी तुम्हाला विश्वासाने सांगतो सामर्थ्य वाढत जातं. हालेलुया. आणि आत्मिक जीवनामध्ये शक्तीची गरज नाही, ताकदीची गरज नाही, आत्मिक जीवनामध्ये सामर्थ्याची गरज आहे. हालेलुया. पेत्र ज्यावेळेस बंदीखान्यामध्ये होता ना त्यावेळेस तो झोपलेला होता. बायबल म्हणतं काय करत होता?
मला काय करत होता? त्याने कुलूप उघडून पाहिलं का? नाही. त्याने सळी अशी वाकून पाहिली का? ताकद लावण्याचा प्रयत्न केला का? पळण्याचा प्रयत्न केला का? स्वतःच्या बुद्धीचा वापर करण्याचा प्रयत्न केला का? तू काय करत होता? मला काय करत होता? पेत्र झोपलेला होता. कारण त्याला माहिती होतं इथं बळाचं काम, इथं सामर्थ्याचं काम आहे. हालेलुया, हालेलुया. पेत्र निश्चिंत झोपलेला होता. उद्या त्याला मारणार होते, पण पेत्राला माहिती होतं काही होऊ शकत नाही. कारण येशूने सांगितलंय म्हातारा झाल्याशिवाय तू मरणार नाही. दुसरे लोक तुझी कंबर बांधून देतील, दुसरा तुझा हात घेऊन दुसरीकडे घेऊन जाईल. जेव्हा पेत्र बंदी खाण्यामध्ये होता, तो तरुण होता. त्याला माहिती होतं येशूने सांगितलेलं आहे पेत्रा तू म्हातारा होशील, लोक हाताला धरून तुला घेऊन जातील, दुसरा येऊन तुझी कंबर बांधेल. हे येशू ख्रिस्ताने पेत्राबद्दल सांगून ठेवलेलं होतं. आणि पेत्राला माहिती होतं आज मी म्हातारा म्हणून राजा तू कितीही प्रयत्न करू द्या मारण्याचा, तू काहीच करू शकत नाही. म्हणून पेत्र काय करत होता? निश्चिंत होता. कारण प्रभूने सांगितलेलं आहे तू म्हातारा झाल्याशिवाय मरणार, म्हातारा झाल्याशिवाय मरणार नाही. त्याला माहिती होतं इथं बळाची गरज नाही, इथं ताकदीची गरज नाही, इथं बुद्धीची गरज नाही, सामर्थ्याची गरज आहे. हालेलुया. बायबल असं म्हणतं मंडळी त्याच्यासाठी प्रार्थना करत होते. पेत्र झोपलेला होता, दूत आला, त्याने उठवलं, त्याला म्हटलं चल रे बाबा तुला घ्यायला आलोय. आमेन. दरवाजे उघडले गेले. बायबल म्हणतो जो लोखंडी दरवाजा, जो गेट त्या वेशीचा होता, तो आपोआप उघडला गेला. दूताने त्याला सुरक्षित बाहेर नेऊन सोडलं. आमेन. हे करण्यासाठी ताकदीची गरज नव्हती, बळाची गरज नव्हती. कसली गरज होती? मला कसली गरज होती? तुमचं युद्ध हाडामासाशी नाहीये, परमेश्वराचं वचन म्हणतं. आमेन. हाडामासाशी युद्ध करण्यासाठी ताकद लागते, हाडामासाशी युद्ध करण्यासाठी बळ लागतं, हाडामासाशी युद्ध करण्यासाठी तुम्हाला शक्तीची गरज आहे. पण बायबल म्हणतं तुमचं युद्ध हाडामासाशी नाही, पण अंतरातील दुरात्म्यांसोबत आहे. हालेलुया. आणि सैतानाशी लढण्यासाठी तुम्हाला तुमच्या ताकदीची नाही, तर देवाच्या सामर्थ्याची गरज आहे. हालेलुया. वाचा ते वचन, वाचा पटकन. इफिसकरास पत्र, इफिसकरास पत्र. कारण आपले झगडणे रक्त मांसाबरोबर नव्हे, कारण आपले झगडणे रक्त मांसाबरोबर नव्हे, तर सत्तांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपत्यांबरोबर, अधिपतींबरोबर, आकाशातील दुरात्म्यांबरोबर आहे. आकाशातील दुरात्म्यांबरोबर आहे. हालेलुया. नीट लक्ष द्या. पैलवान माहिती तुम्हाला? पैलवान जेव्हा कुस्ती करतो ना, समोरचा पैलवान जो असतो ना, तुम्ही नीट लक्ष द्या, तो समोरचा पैलवानाला बघतो, त्याची ताकद बघतो, त्याचे डावपेच बघतो, आणि त्याला कळून जातं की याच्याशी कसं लढायचंय. हालेलुया. कारण शत्रू त्याला दिसतो. बोला, शत्रू त्याला दिसतो. त्याला माहितीये मी किती ताकद लावली पाहिजे, त्याला माहिती मी कसा डाव टाकला पाहिजे, कारण शत्रू दिसणारा आहे. हालेलुया. जेव्हा शत्रू दिसतो ताकद उपयोगात येते. शत्रू दिसतो तर तुम्ही तुमची ताकद वापरू शकता, पण शत्रू जेव्हा दिसतच नाही मग, कारण बायबल म्हणतो तुमचं रक्त, तुमचं झगडणं हाडामासाशी, तुमचं झगड. परत एकदा वाचा ते वचन. कारण आपले झगडणे रक्त मांसाबरोबर नव्हे, तर सत्तांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपती बरोबर, आकाशातील दुरात्म्यांबरोबर आहे. हालेलुया. तुमच्या घरामध्ये जर पती पत्नीचे भांडणं होत असतील ना, बळाचा वापर करू नका, गुडघे टेका. हालेलुया. कारण हे भांडण तुमच्या दोघांमध्ये होत नाहीये, सैतान अप्रत्यक्ष रीतीने, अदृश्य रीतीने तुमच्या जीवनाद्वारे त्या ठिकाणी ते काम करून घेतोय. हालेलुया. आणि त्या ठिकाणी त्या सैतानाला ताकदीने हरवता येणार नाही. दोन कानफट्यात मारून तुम्ही ते भांडण मिटवू शकत नाही. तर तुम्हाला कोणाकडून सामर्थ्य प्राप्त करावं लागेल? कोणाकडून सामर्थ्य प्राप्त करावं लागेल? तर तुमच्या घरामध्ये शांती असेल, तर तुमच्या परिवारामध्ये शांती असेल, तर तुमच्या नात्यामध्ये प्रेम टिकेल, तर आई वडील लेकरांवर प्रेम करू शकतील, लेकरं आई वडिलांवर प्रेम करू शकतील, पती पत्नी एक दुसऱ्यांवर प्रेम करू शकतील. कारण लक्षात घ्या, तुमच्यात फूट निर्माण करण्याचं काम सैतानाचं आहे, तुमच्यात एकमेकांमध्ये द्वेष निर्माण करण्याचं काम सैतानाचं आहे, आणि त्याच्याशी तुम्ही बळाने झगडू शकत. तर त्याच्याशी लढण्यासाठी कसली गरज आहे? सामर्थ्याची. मला कसली गरज आहे? हालेलुया. हालेलुया. म्हणून
देवाचं वचन म्हणतं परमेश्वराचं राज्य, देवाचं राज्य हे बोलण्यात नाही, पण कशात आहे? मला कशात आहे? हालेलुया, हालेलुया. नीट लक्ष द्या. आज आपल्याला असं वाटतं ना, चर्चमध्ये मी सकाळीच तुम्हाला सांगितलं की बायबल म्हणतं देवाचं राज्य इथं किंवा तिथं नाही. आपण जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं, चर्चमध्ये काय करायचं आल्यानंतर हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. माहिती आहे की नाही? माहिती की नाही? पण घरी गेल्यावर काय करायचं हे आपल्याला माहिती, हे आपल्याला माहिती नाही. पण खरं काय शिकलं पाहिजे आपण? इथं कसं वागायचं का घरी कसं वागायचं? बोला बोला, कसं वागायचं? कुठं कुठं? बरं मला एक सांगा, सुवार्थ चर्चमध्ये गाजवली जाते का बाहेर गाजवली जाते? कुठं? सुवार्थ गाजवण्याचं ठिकाण चर्च आहे का बाहेर आहे? हा, कुठे झाला पाहिजे सुवार्थ प्रचार? चर्चमध्ये का बाहेर? बाहेर. हालेलुया. आता नीट लक्ष द्या. जर देवाचं राज्य चर्चमध्ये असेल, देवाचं सामर्थ्य चर्चमध्ये असेल, आणि आहे आज बऱ्याच ठिकाणी तशीच गोष्ट आहे. चमत्कार कुठं होतात? फक्त त्या चर्चमध्ये जा, तिथं अद्भुत कामं होतात. त्या पास्टरांद्वारे अद्भुत चिन्ह चमत्कार होतात. सगळे गर्दी त्या चर्चमध्ये. हालेलुया. आणि मग तुम्हाला माहिती काय होतं? त्या 4 भिंतींच्या आत, त्या कंपाऊंडच्या आत देवाचं सामर्थ्य फक्त काम करतं. हालेलुया. पण तुम्हाला माहिती आजच्या सेवेमध्ये गरज काय आहे? सामर्थ्य चर्च मधून बाहेर नेण्याची गरज आहे. हालेलुया. सामर्थ्य कुठून? चर्च मधून बाहेर नेण्याची गरज आहे. कारण आज जगाला सामर्थ्याची गरज आहे. हे जग असं आहे, चमत्कार पाहिल्याशिवाय नमस्कार करत. बरेचसे लोक अडखळतात चर्च मध्ये येण्यासाठी. पण लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही तुमच्यामध्ये देवाचं राज्य निर्माण होईल ना, तर सामर्थ्य तुम्ही प्राप्त कराल, आणि मग तुम्ही जिथं जाल तिथं देवाचं सामर्थ्य तुमच्या सोबत असेल. आमेन, आमेन. देवाची अपेक्षा आहे की तुमच्या द्वारे देवाचं सामर्थ्य चर्चच्या बाहेर जावं. हालेलुया, हालेलुया. आज फक्त 4 भिंतींच्या आत सामर्थ्याला आपण कोंडून ठेवलेलं आहे प्रियाने. ते आपण सोबत घेऊन जात नाही, कारण आपल्याला असं वाटतं व्यवस्था इथंच आहे, मंदिर हेच आहे, चर्च हेच आहे, आराधनेचं ठिकाण हेच आहे. म्हणून प्रॉब्लेम काय, अडचण काय माहिती का? देवाची इच्छा आहे देवाचं राज्य तुमच्यात असावं, पण आपण ते स्वीकारत नाही. आपण म्हणतो देवाचं राज्य इथं असावं, म्हणून प्रार्थना इथं होते, म्हणून आराधना फक्त इथं होते, म्हणून वचन फक्त इथं असतं, व्यवस्था फक्त इथं असते, शिस्त फक्त इथं असते. चर्चच्या बाहेर गेलो आपण बेशिस्त होऊन जातो. चर्चच्या बाहेर गेलो की आपल्याला कोणाचाच धाक राहत नाही. चर्चच्या बाहेर गेलो कोणाच्याच बंधनात आपण राहत नाही. चर्चच्या बाहेर गेलो आपल्याला मनाला पटेल तसं आपण वागतो. म्हणून देवाचं सामर्थ्य हे आपल्या जीवनाद्वारे बाहेर काम करू शकत. जसं तुम्ही चर्च मध्ये वागतात तसं चर्चच्या बाहेर वागा. मी सांगतो हेच सामर्थ्य तिथं काम केल्याशिवाय नाही. हालेलुया, हालेलुया. कारण प्रभू म्हणतो तुमचं शरीर माझं काय? तुमचं शरीर माझं काय? सरकार चर्च बांधू देत नाही. मी म्हणतो नकाच बांधू देऊ. जर प्रत्येक विश्वासणारा मंदिर झाला ना, किती मंदिरं पाडा. हालेलुया. अरे किती चर्चेस तोडाल. मी तुम्हाला सांगतो देवाची इच्छा हीच आहे. आमेन. सैतान हे मंदिर बांधू देणार नाही, पण याचं काय? हालेलुया. सैतान ह्या मंदिराला बंद करू शकतो, पण ह्या मंदिराला बंद करू शकत. आणि देवाची इच्छा हीच आहे की ह्या मंदिरांची संख्या नका वाढवू, ह्या मंदिरांची संख्या वाढवा, की जेणेकरून देवाचं सामर्थ्य तुम्ही जिथं जाल तिथं जाईल. हालेलुया, हालेलुया. बोलो येशू मसीह की जय. एक वचन वाचू, प्रेषितांची कृत्य 3रा अध्याय. प्रेषितांची कृत्य याचा 3रा अध्याय, पहिल्या वचनापासून पुढे वाचा. पेत्र व योहान तिसऱ्या प्रहरी प्रार्थनेच्या वेळेस वरती मंदिरात जात होते. तेव्हा जन्मापासून पांगळा असलेला कोणी एक माणूस होता. नीट लक्ष द्या. पेत्र आणि योहान कुठे चाललेत? मंदिराकडे. परत एकदा सांगतो, पेत्र आणि योहान कुठे चाललेले? मंदिराकडे. कशासाठी? बोला कशासाठी? प्रार्थनेसाठी. हालेलुया. पुढे वाचा, परत तिथून वाचा, परत एकदा सुचलं, परत एकदा. पेत्र व योहान हे तिसऱ्या प्रहरी प्रार्थनेच्या वेळेस वरती मंदिरात जात होते. तेव्हा जन्मापासून पांगळा असलेला कोणी एक मनुष्य होता. त्याला मंदिरात जाणाऱ्यांजवळ भीक मागण्यासाठी म्हणून दरवाजाजवळ उचलून मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ ठेवत असत. मला एक सांगा, हा लंगडा भिकारी मंदिराच्या आतमध्ये आहे का बाहेर आहे? कुठे?
अनेक वर्षापासून. याची जागा कुठे आहे? मंदिराच्या आतमध्ये का बाहेर? हा मध्ये जातोय का? याला इच्छा आहे का? याला वाटतं का मी मध्ये जावं? याला वाटतं का मी मध्ये गेल्यावर बरा होईल? बिलकुल नाही. हा कुठे बसलेला आहे? मंदिराच्या अनेक वर्षांपासून भीक मागतोय. त्याचे सर्व नातेवाईक त्याला उचलून आणतात आणि इथं ठेवतात आणि संध्याकाळी घेऊन जातात. हे त्याचं रोजचं काम आहे. हालेलुया. बायबल असं म्हणतो तो मंदिराच्या बाहेर बसून भीक मागतोय आणि पेत्र योहान मंदिरामध्ये चाललेले आहेत. आमेन. पुढे वाचा. पेत्र व योहान हे मंदिरात जात आहे हे पाहून त्याने भीक मागितली. जेव्हा पेत्र आणि योहानाला त्याने मध्ये जाताना पाहिलं तर बायबल असं म्हणतं ह्या भिकाऱ्याने काय मागितली? काय मागितली? भीक. हालेलुया. भीक मागणं म्हणजे काय माहिती का? जे तुमच्याकडे ते मला द्या. तुमच्याकडे आहे ते मला द्या. भिकाऱ्याचं असं नसतं की मला पैसेच द्या. खायला भेटलं ते द्या, कपडे असतील ते द्या, वस्तू असेल ती द्या, पण द्या. हालेलुया. कारण माझ्याकडे नाहीये, तुम्ही द्या. आमेन. यांनी काय मागितलं? भीक मागितली. पुढे वाचा. तेव्हा पेत्र व योहान यांनी, आता काळजी नाही का? तेव्हा पेत्र व योहान यांनी त्या भिकाऱ्याकडे निरखून पाहिले आणि पेत्र त्या लंगड्या भिकाऱ्याला म्हणाला, आमच्याकडे पहा. तेव्हा त्यांच्यापासून काहीतरी भीक मिळेल या अपेक्षेने त्याने पेत्र आणि योहानाकडे पाहिलं. बघ पेत्र म्हणाला, नीट लक्ष द्या. पेत्र काय म्हणतो? माझ्याजवळ सोनं रूप काही नाही, माझ्याकडे पैसा अडका काहीच नाही. हा काय बोलतोय तो पेत्र? माझ्याकडे सोनं रूप नाहीये, पण जे आहे ते तुला देतो. हालेलुया. हालेलुया. काय होतं पेत्राकडे? पेत्र म्हणतो माझ्याकडे पैसा नाही. पेत्र म्हणतो माझ्याकडे सोनं चांदी नाही. पेत्र म्हणतो तुझ्यासाठी द्यायला एक पण बहुमूल्य वस्तू माझ्याकडे नाहीये. पण पेत्र म्हणतो मला विश्वास आहे जे माझ्याकडे आहे ना ते मी तुला देतो. पुढे नासुरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालायला लाग. पुढे आणि त्याने त्यांचा उजवा हात धरून त्याला उठवले. तेव्हा त्याची पावले व घोटे यांच्यात तात्काळ बळ आले. तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला. हालेलुया. हालेलुया. मला एक सांगा, पेत्राकडे काय होतं जे त्यांनी त्याला दिलं? सामर्थ्य. बोला काय? तो म्हणतो माझ्याकडे पैसा नाही, सोनं नाही, चांदी नाही, पण पेत्र म्हणतो जे आहे ते तुला देतो. येशूच्या नावात चालायला लाग. बायबल म्हणतं त्याच्या अशक्त पायांमध्ये बळ आलं, सामर्थ्य शिरलं आणि तो उडी मारून उठला आणि आपल्या पायावर चालायला लागला. आमेन. चमत्कार मंदिरामध्ये झाला का बाहेर झाला? चमत्कार मंदिराच्या आतमध्ये झाला का बाहेर झाला? तो लंगडा भिकारी कुठे बरा झाला? आतमध्ये का बाहेर? बाहेर बरा झाला. पुढे वाचा. आणि तो चालत उड्या मारत देवाची स्तुती करत त्याच्या बरोबर कुठे गेला? कुठे गेला? सामर्थ्य जेव्हा तुम्ही प्राप्त करतात ना, बाहेरच्या लोकांना तुम्ही देवाच्या मंदिरामध्ये घेऊन येतात. हालेलुया. नवीन आत्मा जिंकून तुम्ही परमेश्वराच्या मंदिरामध्ये घेऊन येतात. म्हणून देवाची इच्छा आहे की देवाचं राज्य केवळ बोलण्यात नाही पण सामर्थ्यामध्ये आहे. हालेलुया. म्हणून प्रभूची इच्छा आहे की तुम्ही सामर्थ्य प्राप्त करा की जेणेकरून तुम्ही बाहेर जाल ना आत्मे जिंकून देवाच्या राज्यामध्ये. हालेलुया. आयुष्यभर हा कधी मंदिरात आलाच नसता जर भिकारी राहिला असता तर. समजतंय तुम्हाला? जर लंगडा राहिला असता तर तसाच मरून गेला असता, पण आतमध्ये आला. काय प्राप्त केलं त्याने? कोणाकडून? पेत्राकडून. हालेलुया. पेत्र म्हणतो माझ्याकडे जे आहे ते तुला देतो. उठ येशू ख्रिस्त नासरीच्या नावाने. आमेन. याला म्हणतात सामर्थ्य. आणि देवाची इच्छा आहे देवाच्या मंडळीने सामर्थ्य प्राप्त करा. हालेलुया. हालेलुया. मग आता सामर्थ्य प्रभू शक्ती आम्हाला माहिती कशी प्राप्त करायची? काजू बदाम मटन मासे खाऊन ना. सामर्थ्य कसं प्राप्त करायचं? कसं प्राप्त? बायबल मध्ये सगळी उदाहरणं आहेत. आमेन. बायबल असं आहे ना, याच्यामध्ये सगळ्या गोष्टींचे काय उत्तर आहेत. बोला काय? चला एक वचन वाचू आपण. एका वचनाकडे जाऊ. मत्तई कृष्णवर्तमान याचा 17वा अध्याय. मत्तई कृष्णवर्तमान याचा 17वा अध्याय.
वचन 14 पासून पुढे वाचा. नंतर ते लोक समुदायाजवळ आल्यावर एक मनुष्य त्याच्याकडे येऊन त्याच्या पुढे गुडघे टेकून म्हणाला, एक मनुष्य त्यांच्याकडे येऊन गुडघे टेकून म्हणाला, प्रभूजी माझ्या मुलावर दया करा. येशूला काय म्हणतोय तो? येशू माझ्या मुलावर काय कर, वाचा पुढे. कारण तो फेब्रेकरी असून त्याला फीट येतात, त्याचे फार हाल होतात, तो विस्तवात पडतो, वारंवार पाण्यात पडतो. आता तो काय म्हणतोय बघा, इथं पॉइंट आहे. हालेलुया. येशू जवळ तो बाप त्या मुलाला घेऊन आला. का घेऊन आला माहिती का? कारण तो काय म्हणतो बघा, आता परत हेच वचन वाचा, आता वाचलं. मी माझ्या मुलाला पहिले कोणाकडे आणलं? पहिले तुझ्याकडे नाही आणलं, कारण तू इथं नव्हता. हालेलुया. म्हणून मी पहिले त्याला कोणाकडे घेऊन गेलो? शिष्यांकडे. किती शिष्य होते? येशूचे शिष्य किती होते? 12. जे नेहमी कोणासोबत राहायचे? बरं, त्यांच्यातला एक कशावर चालला होता? बरं, हे सगळे जणांनी पाहिलं होतं की 5000 लोकांना 5 भाकरी कशा दिल्या. आमेन. कोणाच्या हाताने वाटल्या गेल्या? शिष्यांच्या. बोला, कोणाच्या? प्रत्येक चमत्कार कोणी आपल्या डोळ्यांनी पाहिला होता? शिष्यांनी. लाजराला जिवंत केलं कोण होतं तिथं? शिष्य. बोला, कोण होतं? सगळ्या गोष्टी शिष्यांनी अनुभव केल्या होत्या. म्हणून त्या माणसाला असं वाटलं, अरे 24 तास येशू सोबत राहणारे हे शिष्य आहेत, पाण्यावरून चालणारा पेत्र पण त्यांच्यामध्ये आहे, याचा अर्थ यांना सुद्धा भूताला काढता. म्हणून पहिले हा त्याच्या मुलाला कोणाकडे घेऊन गेला? मला कोणाकडे घेऊन गेला? शिष्यांकडे. म्हणून तो माणूस म्हणतो येशूला, तुझ्या काय, परत तेच वाचा. मी माझ्या मुलाला पहिले तुमच्या शिष्यांकडे आणले, परंतु त्यांना त्याला बरे करता आले. तो काय म्हणतोय? परंतु तुझ्या शिष्यांना त्याला बरं करता आलं. बरं करता आलं. येशूची कॉलर टाईट झाली ना? खरंय ना? तुझ्या शिष्यांना बरं करता आलं. येशू म्हटला, शाबास, माझ्याशिवाय तुम्ही बरं करायचं, मी राहील तेव्हाच बरं करायचं, असं म्हटलं येशू त्यांना. येशूला बरं वाटलं असेल की त्याच्या शिष्यांबद्दल कौतुक करतायत लोक, काय की तुझ्या शिष्यांना भूत काढता आलं. काय वाटलं असेल येशू? चांगलं का वाईट? येशूचा मान सन्मान झाला का अपमान झाला? अरे बोला, अपमान झाला. कारण हे कोणासोबत फिरतायत? रात्रंदिवस कोणासोबत राहतायत? हे कोणाच्या नावाने ओळखले जात आहेत? आणि मग ज्या वेळेस तुम्ही येशूच्या नावाने ओळखले जातात आणि तुमच्या जीवनाद्वारे काम होत नाही, त्यावेळेस प्रभू प्रसन्न होत नाही. लक्षात घ्या. बायबल पुढे काय म्हणतं, वाचा. तेव्हा येशूने उत्तर दिले, अरे हे विश्वासहीन व कुटील पिढी, मी कधीपर्यंत तुमच्या सोबत राहावं आणि मी कधीपर्यंत तुमचं सहन करावं. हालेलुया. हालेलुया. कोणाला म्हणतोय येशू? कोणाला म्हणतोय येशू? शाबासकी दिली, कौतुक केलं. काय बोलला? अरे विश्वासहीन व कुटील पिढी, मी कधीपर्यंत तुमच्या सोबत राहू आणि किती तुमचं सहन करू. हालेलुया. ज्यावेळेस तुमच्याद्वारे देवाचं सामर्थ्य काम करत नाही, लक्षात घ्या, परमेश्वराला त्रास होतो आणि देव आपलं सहन करतोय. काय करतोय? अरे एकुलता एक पुत्र देऊन टाकला, त्याचं रक्त सांडून दिलं, त्याला तुमच्या आणि माझ्यासाठी अर्पण केलं, पवित्र आत्मा दिला गेला. एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा माझ्याने भूत निघत, माझ्याद्वारे काहीच काम होत नाही. माझ्याद्वारे प्रभूची कोणतंच काम जर होत नसेल तर देवास तुम्हाला पण तेच म्हणतोय, अरे विश्वासहीन व कुटील पिढी, मी कधीपर्यंत तुमचं सहन करू? किती दिवस चर्च मध्ये येऊन जागा गरम कराल? किती दिवस नुसते वचन ऐकत राहाल? किती दिवस नुसते हात हलवून प्रार्थना कराल? किती दिवस फक्त खोट्या खोट्या स्तुती आराधना कराल? जर आपल्याने देवाचं काहीच काम होत नसेल ना, तर परमेश्वर ही शाबासकी तुम्हाला पण देईल. समजते का? समजते? या 12 शिष्यांना प्रभू येशू ख्रिस्त चिडला. प्रभू येशू ख्रिस्ताला याचा राग आला. प्रभू येशू ख्रिस्ताला वाटलं, का एवढे दिवस तुम्ही माझ्यासोबत आहात, एवढा समय माझ्यासोबत घालवत आहात, चिन्ह चमत्कार डोळ्यांनी पाहत आहात, चांगली वचनं ऐकत आहात, माझ्यासोबत प्रार्थनेला बसतात, माझ्यासोबत आराधना करतात,
देवाच्या उपस्थितीचा अनुभव घेतात. एवढं सगळं करून सुद्धा तुमच्याने काहीच होत, किती दिवस मी तुमचं सहन करू. हालेलुया. देवाच्या लोकांनो, आज तोच प्रश्न प्रभू तुम्हाला आणि मला विचारतोय. अनेक वर्ष झाले प्रभू मध्ये येऊन, अनेक वर्ष झाले बाप्तिस्मा घेऊन, काय केलं मी प्रभूसाठी? एकाला तरी सुवार्ता सांगितली? माझा परिवार तरी बदलू शकलो का मी? माझ्या घराला तरी बदलू शकलो का? माझ्या नातेवाईकांना तरी बदलू शकलो का? माझ्या शेजारच्याला तरी मी सुवार्ता दिली का? काहीतरी केलं का मी आज प्रभूपर्यंत? आज तोच प्रश्न प्रभू तुम्हाला आणि मला विचारतो. देवाचं राज्य केवळ बोलण्यात, नुसत्या मोठ्या मोठ्या गप्पा करू नका, मोठ्या मोठ्या बाता करू नका. मी ख्रिस्ती आहे, मी विश्वासू आहे, मी देवाचा मुलगा आहे, मी देवाची मुलगी. लाज वाटते देवाला तुम्हाला तुमचा मुलगा आणि मुलगी म्हणून घेण्याची. हा, देवाचा मुलगा घाबरट राहत, देवाची मुलगी भित्री राहत नाही. लक्षात घ्या, ज्यांना दुसऱ्याच्या हाताची गरज पडते प्रार्थना करून घेण्यासाठी, तुम्ही देवाची मुलं नाही होऊ शकत. लक्षात घ्या. हालेलुया. हा, ज्यांना गरज पडते कोणीतरी तेलावर प्रार्थना करून द्यावी, मग ते तेल तुमच्या डोक्यावर ओढावं, तुम्ही देवाची लेकरं नाही असू शकत. लक्षात घ्या. हालेलुया. देवाचं लेकरू डायरेक्ट कोणाकडे मागेल? डायरेक्ट कोणाकडे मागेल? नीट लक्ष द्या. माझा मुलगा शेजारच्याकडे नाही जाणार मागायला की माझ्या पप्पांना सांगा मला ही वस्तू द्यायला. माझा मुलगा डायरेक्ट कोणाकडे येईल? डायरेक्ट कोणाकडे येईल? बापाकडे. बोला, कोणाकडे? कारण त्याला माहितीये मला अधिकार आहे माझ्या बापाकडून डायरेक्ट मागण्याचा. आमेन. पण जर तुम्ही देवाची लेकरं आहात तर तुम्ही मागायला शिका देवाकडे. काय याच्या त्याच्याकडे जातात, लगेच पळत सुटतात, इकडे चालले तिकडे. 100 रुपयाची तेलाची बाटली घेऊन येतात जी 10 रुपयाची असते, जिची किंमत फक्त काय आहे? 10 रुपये. हा, पण तिच्यावर अभिषेक करून तुम्हाला कितीला विकली? कितीला विकली? जा अजून घ्यायला मोठमोठ्या मिटिंगांमध्ये. हा, 10 रुपयाची बाटली 100ला घेणं. तुम्ही लेकरं नाही असू शकत. लक्षात घ्या, तुम्ही बिलकुल लेकरं नाही देवाची. हा, येशूचं रक्त असं विकत नाही भेटत, येशूचं सामर्थ्य असं विकत नाही भेटत. इतकं सोपं असतं ना तर मी कधीच घेऊन आलो असतो. हालेलुया. समजते? हा शॉर्टकट आहे, तो तुम्हाला भेटणार नाही. शॉर्टकट कधीच देव देत नाही. इस्रायल लोकांना किती वर्ष फिरवलं? किती वर्ष फिरवलं? किती दिवसाचा रस्ता होता माहिती तुम्हाला? कनान किती दिवसाचा? 11 दिवस. किती दिवसाचा? कनान मध्ये जाण्यासाठी फक्त मोजून 11 दिवस लागणार होते. किती दिवस? देवाने किती वर्ष फिरवलं? देव कधीच शॉर्टकट मध्ये घेऊन जात, कारण देवाला माहिती आहे शॉर्टकट फार भयानक असतो. हालेलुया. कळतंय का तुम्हाला? कनान मधून हाकलण्यापेक्षा निवडलेल्यांनाच घेऊन जा. आमेन. देव ती चूक परत करणार की लुसिफरला वरून खाली फेकलं ना, आता देवाला कोणालाच वरून खाली फेकायचं नाही, म्हणून खालून घेऊन जाताना निवडून घेऊन जाईल. फेकायची वेळ येणार. हालेलुया. आपल्यासारखं नाही देवाचं की बाजारातून गहू विकत आणायचा खडे निवडत बसायचे. बिलकुल नाही. निवडलेलाच गहू घेऊन जाणार आहे तो. आमेन. म्हणजे तिथं देवदूतांना निवडायला नाही लावणार वर जाऊन, हे आता निवडून खाली फेक. बिलकुल नाही. बायबल म्हणतं तो मध्य आकाशामध्ये येईल आणि घेतानाच निवडून घेईल. हालेलुया. सगळे खडे इथंच, फक्त गहू उचलला जाईल. आमेन. कळतंय का? मला एक उदाहरण देतो मी तुम्हाला. लक्ष द्या. बाजारातून समजा तुम्ही 1 क्विंटल गहू आणला. काय आणला? 1 क्विंटल. किती? सगळे शेतकरी आहात. काय क्विंटल चालू आहे गहू? 3000. 3000. बरं 3 धरून चालू. 3000 रुपयाचा क्विंटल. हालेलुया. बरं मला सांगा, बाजारातून जेव्हा तुम्ही गहू विकत घेतात त्याच्यात खडा राहत नाही का? राहता का नाही? काही कट्ट्यांमध्ये काही पोत्यांमध्ये जास्त निघतात तर काही मध्ये पण राहतात. हालेलुया. समजा तुम्ही 100 किलो गहू घेतला, त्याच्यामध्ये 3 किलो खडे निघाले. किती किलो? 3 किलो. बोला किती किलो? 3 किलो खडे आहेत त्याच्यामध्ये. पण जेव्हा तुम्ही ते गव्हाचं पोतं बघाल त्याला तुम्ही काय म्हणाल? खड्यांचं पोतं का गव्हाचं पोतं? खड्यांचं पोतं का गव्हाचं पोतं? त्याच्यामध्ये 3 किलो काय? खडे. फक्त 97 किलो गहू आहे. हालेलुया. पण जेव्हा तुम्ही विकत घेतलं तर त्या 3 किलो खड्यांना मी कसली किंमत दिली? गव्हाची. मला कसली किंमत दिली? आणि नुसता गहू नाही घेऊन आले, सोबत काय घेऊन आले? खडे. आणि घरात जेव्हा ते पोतं ठेवलं तुम्ही त्याला कसलं पोतं म्हणतात? गव्हाचं पोतं. तसंच आहे ख्रिस्ती लोक सगळ्यांना म्हटलं जातं हे ख्रिस्ती आहे, पण त्याच्यात खडे पण आहे. त्याच्यात काय? खडे पण आहे. पण जेव्हा सगळे एकत्र बसलेले असतात तेव्हा काय म्हटलं जातं? गव्हाचं पोतं. हालेलुया. पण याच्यात 3 किलो काय? मग जेव्हा तुम्ही स्वयंपाकाला गहू घेता
दळायला गहू घेतात, मग काय करतात? एक संप जर तुम्हाला दळण करायचं मग काय करा? डायरेक्ट घेऊन दळाल का? मग काय करा? एक काढा, एक संप, आणि मग त्याच्यातून काय निवडा? बोला मला, काय निवडा? खडे निवडा. आणि फक्त काय घ्याल स्वतःसाठी? गहू. बोला काय घ्याल? आणि खडे परत विकायला जाल? तुम्ही तर विकतच आणले ना. खडे परत दुकानदाराला परत करायला जाल का? अरे तुम्ही तर विकत आणले ना. हालेलुया. त्या खड्यांना किंमत आहे का? ते खडे विकले जातील का? नाही. मग त्या खड्याचं काय करा? फेकून द्या. फेकल्यामुळे तुम्ही रडाल, दुःख कराल, शोक कराल. सेम तुमच्या आणि माझ्या बाबतीत हेच होणार. हालेलुया. माझा देव आनंद फक्त गहू बद्दल करेल, खड्यांबद्दल रडणार सरळ फेकून देईल. हालेलुया. फक्त आज एकाच पोत्यात येत ना म्हणून सगळ्यांना गहू म्हटलं जातंय. आमेन. तुम्ही सगळे एकाच पोत्यामध्ये आहात म्हणून तुम्हाला ख्रिस्ती म्हटलं जातंय, लक्षात घ्या. पण याचा अर्थ ख्रिस्ती होत नाही. ज्या दिवशी माझा प्रभू येईल ना, गहू वेगळा आणि खडे वेगळे. हालेलुया. निवड तिथं नाही होणार. निवड कुठं होईल? इथंच. आमेन. तुम्ही ठरवा तुम्हाला गहू व्हायचंय का खडा व्हायचंय. हालेलुया. परमेश्वर त्याच्या नावाला कलंक लागू देणार. तो आपल्या नामास्तव मला नीती मार्गाने चालवतो. आमेन. स्तोत्रसंहिता 23 देवाचं वचन म्हणतं, तो आपल्या नामास्तव मला नीती मार्गाने चालवतो, कारण त्याचं नाव खराब व्हायला नको. हालेलुया. शिष्यांना प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, अरे विश्वासहीन व कुटील पिढी, कधीपर्यंत मी तुमचं सोसू? पुढे वाचा ब्रदर ते वचन, कंटिन्यू करा. मी त्याला आपल्या शिष्यांकडे आणले, परंतु त्याला बरे करता आले नाही. तेव्हा येशूने उत्तर दिले, अरे हे विश्वासहीन व कुटील पिढी, मी कोटवर तुमच्या बरोबर राहावे, कोटवर तुमचे सोसावे, कधीपर्यंत तुमचे सोसावे? त्याला येथे माझ्याजवळ आणा. येशू काय म्हटला त्या माणसाला? त्याला इथं माझ्याजवळ आणा. पुढे नंतर येशूने भूताला दटावले, तेव्हा ते त्याच्यातून निघून गेले. बायबल असं म्हणतं, येशू ख्रिस्ताने भूताला काय केले? बोला काय केले? येशूच्या बोलण्याला घाबरला का सामर्थ्याला घाबरला? हालेलुया. आपण तर किती ओरडून ओरडून दुष्ट आत्मा लागलेल्याला मी सांगतो, आवाज बसून जातो तरी तो निघत, हे येशूच्या नावामध्ये, हे येशूच्या नावामध्ये. तो म्हणतो मी येशूला पण ओळखतो, तुला ओळखत नाही. हालेलुया. असाच एक व्यक्ती बायबल मध्ये असं दिलेलं आहे की याचकाची किती पोरं होते? 7. किती? आणि ते असेच कार्यक्रम करायचे. हालेलुया. येशूच्या आणि पौलाच्या नावाने धमकवायचे. कोणाला? दुष्ट आत्म्याला. एकदा असा दुष्ट आत्मा भेटला ना, जो त्यांच्या पण वर चढ होता. हालेलुया. तो जरा सिनियर असेल ना, तो कशाला यांचा ऐकेल? हालेलुया. भूतांमध्ये पण ज्युनियर आणि सिनियर असतात, समजते तुम्हाला? म्हणून काही लगेच तुमच्याद्वारे पण निघून जातात. ते बिचारे नवीन असतात, नवशिके. बोला कसे असतात ते? नवशिके. म्हणून तुम्हाला पण घाबरतात. म्हणजे खूप, म्हणजे ज्याला म्हणतात सिनियर झालेले असतात ना, वयस्क, ज्याला म्हणतात काय, प्रौढ. हालेलुया. जसं मंडळीमध्ये वडील आणि आगेवान असतात ना, सैतानाकडे पण वडील आणि आगेवान आहे. हालेलुया. आणि तो त्यांना साधारण लोकांच्या कामाला नाही लावत, वडील आणि आगेवानाच्याच कामाला लावतो. हालेलुया. तुम्ही जेवढे सिनियर, तेवढा सिनियर दुष्ट आत्मा तुमच्याशी डील करेल. खरे की खोट आहे? कुस्त्या पाहिल्यात का? कुस्त्या. बरं, कुस्त्या कशाने होतात तुम्हाला सांगा? उंचीनुसार ठरलं जातं का वजनानुसार? गट कसे पाडले जातात? 60 किलो वाले एकीकडे, बरोबर आहे ना? 70 वाले एकीकडे, 50 वाले. याचा अर्थ कसं? वजन केलं जातं आणि मग एकाच वजनाचे पैलवान दोघे एकमेकांशी कुस्ती करतात, बरोबर आहे ना? मग जसा सेवक तसा सैतान. हालेलुया. जसा सेवक तसा दुष्ट आत्मा. हालेलुया. तिथं नवशिक्यांचं काम राहत नाही, तिथं पारंगत असलेला दुष्ट आत्मा येतो तुमच्याशी लढण्यासाठी. म्हणून सगळ्यात जास्त घाबरायची जर गोष्ट असेल ना, यांनी घाबरायचं, जे वर बसतात. हालेलुया. कारण यांच्यासाठी सगळे सिनियर असतात, दुष्ट आत्मे जे लढायला आलेले असतात. त्यांना जर त्यांच्याशी जर तुम्हाला लढायचं असेल ना, तर तुमच्या बळाने लढू शकणार नाही. काय लागेल? बोला काय लागेल? हालेलुया. बाकीचे खुश झाले असतील, तुम्हाला वाटलं आपले ज्युनियर चालून जाईल. नाही, तो ज्युनियर पण तुम्हाला महाग पडेल. हालेलुया. तो ज्युनियर सुद्धा तुम्हाला महाग पडेल, कारण आपलं प्रार्थनाच नाहीये, लक्षात घ्या. तो सुद्धा तुम्हाला सोडो का पळो करेल.
ते जे काही याचकाचे मुलं होते ना, ते प्रार्थना करायचे, पौलाच्या ज्या येशूची पाऊल सेवा करतो, येशूच्या नावात आम्ही तुला आज्ञा करतो, याला सोडून नाही. तर दुष्ट आत्मा काय म्हटला माहिती त्यांना? पौलाबद्दल आम्ही ऐकलेलं आहे आणि येशूला आम्ही चांगलं ओळखतो, पण तुला ओळखत, तुम्हाला ओळखत. बायबल असं म्हणतं, त्या दुष्ट आत्म्याने त्या सगळ्यांवर जरब घातली, उघडे नागडे पळून गेले. हालेलुया. प्रेषितांच्या कृत्यात लिहिलेलं आहे, वाचा. आमेन. कपडे सुद्धा अंगावर ठेवले नाही. नादी नका लागू जर सामर्थ्य नसेल तर. हालेलुया. बरेच जण बायबल घेऊन प्रार्थना करतात दुष्ट आत्म्यासाठी. सामर्थ्य याच्यात नाही, सामर्थ्य याच्यात पाहिजे. आमेन. हे सामर्थ्य तेव्हाच काम करेल जेव्हा हे सामर्थ्य तुमच्या हृदयात असेल. हालेलुया. बायबल तोपर्यंत पुस्तक आहे जोपर्यंत तुम्ही विश्वासाने ते वाचत नाही, निग्रहण करत नाही. आमेन. लक्षात घ्या, हे प्रत्येकासाठी सामर्थ्य नाहीये. जो ग्रहण करतो त्याच्यासाठी सामर्थ्य आहे. हालेलुया. बायबल ठेवून तुम्हाला काय वाटतं दुष्ट आत्मे घाबरतील? बिलकुल नाही. त्यांना तुमच्यापेक्षा जास्त वचनं माहिती आहेत. सैतानाला तुमच्यापेक्षा जास्त बायबल माहिती आहे. म्हणून येशू ख्रिस्ताची परीक्षा सैतानाने कशी केली? वचनाप्रमाणे. तू देवाचा पुत्र आहेस ना, या धोंड्यांना भाकरी हो असं सांग. हालेलुया. तू देवाचा पुत्र आहेस ना, वरून खाली उडी मार, कारण असं लिहिलेलं आहे की त्याचे दूत येऊन तुला त्या ठिकाणी आपल्या तळ हातावर चलून धरतील, तुझ्या पायाला धोंड्याची ठेच लागू नये, असं लिहिलेलं आहे. समजते तुम्हाला? कोण वचनाद्वारे बोलतोय? बोला, कोण वचनाद्वारे बोलतोय? जेवढे वचन तुम्हाला माहिती नाही तेवढे कोणाला माहिती आहे? हालेलुया. म्हणून बिना सामर्थ्याचं त्याच्या नादी लागू नका. हालेलुया. जर देवाचं सामर्थ्य तुमच्या जीवनामध्ये नसेल ना, तर सैतानाशी भिडू नका. नाही तर उलट होईल सगळा कार्यक्रम. त्याच्यातून निघेल, तुमच्यात घुसेल. हालेलुया. कारण त्याला जागाच लागती, दुसरं काही लागत नाही. आणि साफसूफ केलेलं घर जर दिसलं ना, तो एकटा नाही राहत. तो पार्टी करायला अजून 7 जणांना घेऊन येतो. हालेलुया. कारण भारी आहे, स्वच्छ आहे, घर झाडझूड केलेलं आहे, साफसूफ केलेलं आहे. मग तो एकटा नाही येत, त्याच्या मित्रांना पण घेऊन येतो. आणि ते येऊन जास्त दुर्दशा करतात देवाचं वचन. आमेन. सामर्थ्य पाहिजे. बोला, काय पाहिजे? येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी शिष्यांना म्हटलं, अरे विश्वासहीन कुटील पिढी, कधीपर्यंत मी तुमचं सहन करू? पुढे वाचा ब्रदर ते वचन. नंतर येशूने भूताला डटावले. तेव्हा ते त्याच्यातून निघून गेले. येशूच्या बोलण्याने नाही, पण सामर्थ्याने ते निघून गेलं. आमेन. कारण देवाचं राज्य बोलण्यात नाही, पण कशात आहे? सामर्थ्यात आहे. निघून गेलं. बायबल म्हणतं. पुढे वाचा. आणि त्या व्यक्तीपासून मुलगा बरा झाला. तो मुलगा त्या क्षणाला बरा झाला. पुढे. नंतर येशू एकांती. आता नीट लक्ष द्या, इथं गंमत आहे. आता वाचा. नंतर शिष्य एकांती येशू जवळ येऊन म्हणाले. नंतर शिष्य एकांतात. कसे? सगळ्यांसमोर विचारलं का? कारण काय? लाज वाटेल ना दुसऱ्यांसमोर कसं विचारायचं. हालेलुया. म्हणून येशूला कसे विचारतात? एकांतात. कोणीच ऐकायला नको. काय विचारतात? ऐका, वाचा. आम्हाला ते का काढते? हे येशू, आम्ही पण तर काढण्याचा प्रयत्न केला, पण आम्हाला ते भूत का काढता नाही आलं? निर्लज्जांनो. एकांतात विचारतात. हालेलुया. चव सगळ्या लोकांसमोर घालवली आणि विचारता कोणासमोर? एकांतात. हालेलुया. येशूचा अपमान सगळ्यांसमोर केला, नाही काढता आलं, आणि एकांतात विचारतायत, आपली चूक कुठं झाली, का काढता नाही आलं? पुढे वाचा. तो त्यांना म्हणाला, तुमच्या अल्पविश्वासामुळे. येशू काय बोलला? तुम्हाला भूत का नाही काढता आलं? बोला, का नाही काढता आलं? हे पहिलं कारण आहे. एवढं नाही फक्त. पुढे वाचा. हे फक्त तुमच्या अल्पविश्वासामुळे. कारण मी तुम्हाला कसे सांगतो की जर तुमच्यामध्ये मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असला तर या डोंगराला इकडून तिकडे सरक, असे तुम्ही म्हटल्यास तो सरकेल. बोरसरचा डोंगर किती वर्ष झाले इथंच आहे, अजून सरकला? कारण आपल्यामध्ये केवढा विश्वास नाहीये. मोहरीच्या चरणोला घाटाला सरकू शकलो? एक पण ऍक्सिडेंट थांबवू शकलो? मी म्हणतो डोंगराला नका सरकू, पण ते ऍक्सिडेंट तर थांबवा. घाटावर पण मंडळी आणि घाटाच्या खाली पण मंडळी, पण तरी ऍक्सिडेंट थांबत. काय वाटतं तुम्हाला, ऍक्सिडेंट देव करतो का सैतान करतो? खरं सांगा. माझा असा विश्वास आहे, जर मंडळीने प्रार्थना केली ना, या घाटात एक पण ऍक्सिडेंट होणार. माझा आहे ना विश्वास. मी थोडी राहतो इथे, मी कुठे राहतो?
मी कुठे राहतो? मग माझा विश्वास करून काय फायदा? मध्ये कोण राहते? अरे बोला. मग प्रार्थना कोणी केली पाहिजे? विश्वास कोणी धरला पाहिजे? सामर्थ्य कोणी मागितलं पाहिजे? आणि घाटाच्या वर कोण राहतं? चरणवाले आहे का कोणी आहे? हात वर करा प्लीज. नाही का? सकाळी होते, त्यांना पाठवा व्हिडिओ. कारण बॅकिंग दोन्हीकडून असली पाहिजे, वरून पण आणि मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, एक पण ऍक्सिडेंट होणार. ऍक्सिडेंट मध्ये काय होतं? घात होतो. मला काय होतो? जो आत्मा कधी वाचणार असेल तो तिथंच नाश होऊन जातो. देवाची कधीच इच्छा नाही की कोणाचा नाश व्हावा. आमेन. मी विश्वासाने सांगतो, गोरजर मंडळीने कदाचित आजपर्यंत ही प्रार्थना केली नसेल, पण आता इथून पुढे ही प्रार्थना करा, प्रभू या घाटात एक पण ऍक्सिडेंट होत नाही. हालेलुया. मी विश्वासाने सांगतो, हे तुमच्या बाजूने लिहिलं जाईल. आमेन. विश्वास आहे तुमचा? विश्वास आहे? मागा म्हणजे आमेन. मी विश्वासाने सांगतो, हे ऍक्सिडेंट तुम्ही थांबवू शकतात. सरकार नाही थांबवू शकत, पोलीस डिपार्टमेंट नाही थांबवू शकत, फॉरेस्ट डिपार्टमेंट नाही थांबवू शकत, पण विश्वासू मंडळी थांबवू शकत. आमेन. कारण सरकारकडे बळ आहे, शक्ती आहे, पैसा आहे, पण देवाच्या मंडळीकडे सामर्थ्य आहे. हालेलुया. देवाच्या मंडळीकडे सामर्थ्य आहे. आणि हे सगळं काम कशाने होतं? सामर्थ्याने. आमेन. शिष्यांनी येशूला एकांतात विचारलं, प्रभू आम्हाला का नाही काढता आला तो दुष्ट आत्मा? येशू पहिला म्हणतो, तुमच्या अविश्वासामुळे. पुढे काय म्हटलंय? तर ह्या डोंगराला इकडून तिकडे सरक असे म्हटल्यास तो सरकेल. किती विश्वास पाहिजे? फक्त मोहरीच्या तेवढा असतो मोहरीचा दाणा. दुरून दिसतो का? फक्त तेवढा विश्वास ठेवा, एक पण ऍक्सिडेंट होणार नाही. हालेलुया. पुढे वाचा. तुम्हाला काही असाध्य होणार नाही. तरी पण प्रार्थना व उपवास. एवढं नाही, नुसतं विश्वास एवढा काफी नाहीये. मोहरीच्या दाणा एवढा विश्वास काफी नाही. तरी पण पुढे काय म्हटलेलं आहे? तरी पण प्रार्थना व उपवास ह्या वाचून असल्या जातीचे भूत निघत. सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी दोन गोष्टी दिलेल्या आहेत. काय? प्रार्थना आणि नुसता विश्वास. हालेलुया. कारण याकोबाच्या पत्रात लिहिलेले विश्वास तर भूत पण ठेवतात. विश्वास कोण ठेवतात? भूत पण ठेवतात. पण भूत प्रार्थना करत, भूत उपवास करत, देवाचं भय बाळगत. मंडळीला देवाने सांगितलेलं आहे काय काय करावं लागतील? प्रार्थना आणि अशा जर गोष्टी तुम्ही कराल तर देवाकडून काय प्राप्त होईल? त्या सामर्थ्याद्वारे तुम्ही सैतानाला हरवू शकता. हालेलुया. हालेलुया. म्हणून मी सांगितलं, शक्ती प्राप्त करण्यासाठी खावं लागतं आणि सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी उपाशी लागतं. हालेलुया. ज्या व्यक्तीला हे रहस्य कळलं त्याला देवाचं सामर्थ्य प्राप्त होईल. आमेन. आमेन. हे रहस्य आहे. हालेलुया. देवाची इच्छा आहे, देवाच्या मंडळीने सामर्थ्य प्राप्त करावं. मला काय प्राप्त करावं? कारण ना बलाने ना पराक्रमाने, देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने कार्यसिद्धी झाली. आमेन. हालेलुया. मग खाऊन प्राप्त करा का उपाशी राहू? आले तुपासा गोरजर मंडळी बाहेरच्यांना सूट, बाहेरच्यांना आजच्या दिवस सूट आलेली. सूट म्हणजे कायमची सूट नाही, कारण ही उपवास प्रार्थना आहे. हालेलुया. जे उपवासात येतील सामर्थ्य प्राप्त करतील, जे खाऊन येतील त्यांना काहीच भेटणार. हालेलुया. नाहीच भेटणार. परमेश्वर कधीच त्याच्या वचनाच्या विरोधात जात नाही. पहिलं खरं देवाशी बोला, स्वतःशी बोला, तर चर्चमध्ये पाय ठेवायचा. अन्यथा यूज घरीच खाऊन झोपायला कशाला येतात इथं बिनकामाची देवाला चिडवायला? जर उपवास करायचाच नाही ना तर आपल्या आपल्या घरी मस्त पोटभर खायचं आणि घोरत पडायचं. इथं देवाला चिडवायला येऊन बसायचं नाही. कारण देवाला माहिती आहे आजची कोणती प्रार्थना आहे. कसली प्रार्थना आहे? उपवास प्रार्थना. ज्या वेळेस तुम्ही बिना उपवासाची येऊन बसतात ना, तुम्ही कोणाला चिडवताय? देवाला. कोणाला चिडवताय? आम्ही तुला घाबरत नाही. बघ आम्ही काय करून आलो? पोटभर जेवण करून आलो. आणि आम्ही कोणत्या प्रार्थनेला आलो? लबाडांनो. कोणाशी लबाड्या करतात? हालेलुया. नीट लक्ष द्या. जर देवाकडून सामर्थ्य पाहिजे ना तर भरलेल्या पोटाने भेटणार
नाही, जेव्हा उपवास आणि प्रार्थना या दोन गोष्टींना तुम्ही महत्व द्याल, देवाकडून सामर्थ्य प्राप्त होईल. हालेलुया. स्वतःशी प्रामाणिक राहा. मी तुम्हाला सांगतोय, देवाकडून सामर्थ्य मिळेल. आमेन. आज प्रॉब्लेम हा आहे ना की मनुष्य स्वतःशी प्रामाणिक नाही. गेल्या दिवसात मी एका ठिकाणी उपवास मीटिंगला गेलो होतो. त्यांनीच सांगितलं होतं बरं का, 1 दिवसाची उपवास प्रार्थना आहे सर. या शहरात होतो मी, त्या शहराचं नाव नाही सांगणार. 2 पास्टर होते. ते सांगायचे आम्ही पास्टर कमिटीचे अध्यक्ष आहोत म्हणे. काय आहोत? एक अध्यक्ष आणि एक सचिव. त्यांनी मला बोलवलं होतं आणि त्यांचीच दुरावस्था मी पाहिली तर मी म्हटलं, अध्यक्ष सचिव असे आहेत तर मंडळी कशी असेल? कळलं का नाही? त्यांनी मला बोलवलं, 1 दिवसाची उपवास मीटिंग म्हणे. काय काय 1 दिवसाची? सर या. म्हटलं हा. मला म्हणे या सर आणि मला फोटो पाठवा. म्हटलं पाठवला फोटो साधा. म्हणे कोट टायवाला पाठवा. म्हटलं मी अजून नाही घातलं. कोट टायवाला पाठवा. म्हटलं कुठून? आता तुझ्या मीटिंग साठी काय 4000चा कोट घेऊ का? एक तर जाय यायलाच 3000 लागतील. हालेलुया. तुमच्या मीटिंगच्या हाऊस साठी मी कशाला कोट घेऊ? मी नाही घेणार. म्हटलं जसं आहे तसाच देतो. मास्टर छापा तसेच फोटो. हालेलुया. मग बोलवलं त्यांनी. एका दिवसाची उपवास मीटिंग. आम्ही 12 उपवासात. मी, माझी बायको, आमच्यासोबत 2 जण होते, ते पण उपवासात. हालेलुया. सकाळीच पास्टरांचा फोन आला. आमच्यासाठी एक रूम त्यांनी केलेला होता, तिथं आम्हाला उतरवलं. आम्ही पहाटे तिथं गेलो, फ्रेश वगैरे झालो आणि थोडा आराम केला मीटिंगच्या टायमापर्यंत. मग त्यांचा फोन आला, सर झाली का तयारी? म्हटलं हा. म्हटलं जायचं मीटिंगला? नाही म्हणे, आपण थोडा नाश्ता करू. काय करू? अरे निर्लज्जांनो, तुम्हीच उपवास मीटिंग ठेवली ना. तुम्हीच उपवास मीटिंग ठेवली ना, नाश्ता करू. म्हटलं नाही आम्ही उपवास नाही, लाईट घेऊ म्हणे. काय घेऊ? मला कळून गेलं यांची अवस्था काय. हालेलुया. मला समजून गेलं हे कोणत्या अवस्थेमध्ये आहे. हालेलुया. जे देवाशी प्रामाणिक नाही आणि स्वतःशी प्रामाणिक नाही, देव तुमच्याद्वारे काहीच करू शकत. तुम्हाला फेकून दिलंय परमेश्वराने. हालेलुया. मला माहितीये की भले मंडळीला नसेल माहिती, माणसांना नसेल माहिती, पण माझा देव तुम्हाला बघतोय ना. हालेलुया. जरी मी वक्ता म्हणून तिथं गेलोय ना, पण मी पण त्या मंडळीचा भाग आहे. मी देवाच्या मंडळीचा भाग आहे. मी देव नाही, मी देवाचा दास आहे. हालेलुया. जर मंडळी उपवासात आहे तर पहिले कोणी उपवासात राहिलं पाहिजे? अरे बोला. नुसतं आम्ही वर खुर्च्या गरम करायला नाही बसलेलो. लक्षात घ्या, तुमच्यापेक्षा अधिक श्रम आम्ही घेतले पाहिजे तर देवाचा दास म्हणण्याचा मला अधिकार आहे. अन्यथा मला अधिकार नाही. मंडळी उपाशी आणि पास्टर तुपाशी. म्हणजे काय? तूप खाऊन मस्त पास्टर येतात. तुमच्याबद्दल नाही सांगते मी त्यांचं सांगतोय. लक्षात घ्या. मस्त ते आले, ते निर्लज्ज चांगले खाऊन पिऊन आले. मी नाही म्हटलं ना, त्यांनी उलट विचार केला तर आपले पैसे वाचले, चांगला भेटला आपल्याला. हालेलुया. उपवास मीटिंग करतात ना, तुम्ही पण तुमच्या मंडळांमध्ये कराल ना, मी तुम्हाला सांगतो पहिले तुम्ही उपवासात राहा. आणि स्वर्गदूताला जरी वक्ता म्हणून बोलवलं त्याला पण उपवासात ठेवा. गॅब्रिएल जरी आला ना वक्ता म्हणून तरी त्याला पण कशात ठेवा? कारण तुम्ही प्रार्थना कोणती करताय? अजिबात लाड करायचं नाही. सकाळी नाश्ता पाहिजे का, दुपारी कोंबडी पाहिजे का, मटण पाहिजे का? बिलकुल नाही. भेटेल तर एकच टाइम भेटेल, नाही तर ते पण भेटणार नाही. हालेलुया. मग मी येऊ का कोणी येऊ, बादशाह नाही. लक्षात घ्या, देवाशिवाय मोठा कोणीच नाही. आमेन. जर माझा प्रभू 40 दिवस उपवास करू शकतो तर मी कशात बसतो? हालेलुया. मी तर रोज संध्याकाळी सोडतोय. माझ्या प्रभूने संध्याकाळी सुद्धा सोडला. कोणासाठी सामर्थ्य प्राप्त केलं? स्वतःसाठी आणि आपल्यासाठी. बोला, कोणासाठी? आज सुद्धा येशूच्या नावात भूत निघतायत. आज सुद्धा येशूच्या नावात रोग बरे होत आहेत. ते सामर्थ्य आज सुद्धा काम करते. तो कोणासाठी उपाशी राहिला? आपल्यासाठी. बोला, कोणासाठी? तर आज पण त्या येशूचं सामर्थ्य काम करते. मग तुम्ही तुमच्या मंडळीसाठी का उपाशी नाही राहू शकत? हालेलुया. तुम्ही देवाच्या लोकांसाठी का उपाशी नाही राहू शकत? उपवास प्रार्थनेमध्येच सामर्थ्य प्राप्त होते. हालेलुया. भरलेल्या पोटाने तुम्ही देवाच्या सामर्थ्याची अपेक्षा करायची. अनेक लोक म्हणतात देवाने मला स्वप्नात दाखवलं, देव माझ्याशी स्वप्नात बोलतो देव, मी मान्य करतो. पण काही लोक मी असे असतात ते फक्त स्वप्नच पाहतात. मी नेहमी विचार करतो की यांना एवढा वेळ झोपायची वेळ कशी भेटली? जेव्हा बघू तेव्हा हे फक्त काय सांगत राहतात? स्वप्न जास्त तो पाहतो जो जास्त काय काढतो?
बघा ना तुम्ही, आठवड्यातून एक बघा, महिन्यातून एक बघा, हे रोज बघता. यांना उघड्या डोळ्यांनी काहीच नाही दिसत. यांना केव्हा दिसतं? आता साहजिक आहे, तुम्हाला दानच भेटलेलं आहे स्वप्नात बघण्याचं, तर तुम्ही काय कराल? तुमची काय इच्छा असेल? मी जागा राहावं का झोपावं? कारण देव माझ्याशी केव्हा बोलतो? देव मला केव्हा दाखवतो? मग मी काय प्रार्थना करेन? देवा मला चांगली झोप. असे पण आहेत, हालेलुया, असे पण आहेत. अरे जे तुम्ही कसं काय हे दान असू शकतं मला सांगा, की तुम्ही झोपावं आणि मस्त घोरावं. आणि मग झोपण्यासाठी काय करावं लागतं? चांगलं उपाशी पोटी झोप लागते का? मग मला चांगली स्वप्न पडावे याच्यासाठी मला कसली तयारी करायची? झोपायची. आणि झोपायची तयारी करण्यासाठी मला काय करावं लागेल? कसं खावं लागेल? पर्यंत. आणि जेव्हा मी खाईल मग मला काय येईल? झोप. आणि मग मी झोपलो तर मला काय दिसेल? आणि मग मी मंडळीला सांगेल मला देवाने काय दाखवलं. अरे वा, ही नवीन सेवा आहे आजकाल जगामध्ये. आमेन. हा, ज्यांना उपाशी नाही राहायचं ते झोपून पण सेवा करतात. हालेलुया. अरे वा, सामर्थ्य प्राप्त होणार कारण बायबल म्हणतं अशा जातीचे भूत उपास आणि प्रार्थनेशिवाय निघत. आमेन. मला सांगा, आपलं युद्ध कोणाशी? हाडामासाशी का दुरात्म्याशी? कोणाशी? दुरात्मा दिसतो का? नाही. त्याच्याशी तुम्ही तुमच्या बळाने लढू शकतात का? कोणाच्या सामर्थ्याची गरज आहे? देवाचं सामर्थ्य कसं प्राप्त होईल? हालेलुया. जेव्हा तुम्ही देवाचं सामर्थ्य प्राप्त कराल त्यावेळेस ओळखलं जाईल की देवाचं राज्य तुमच्यामध्ये आलेलं आहे. आमेन. आमेन. ज्या दिवशी तुमच्या जीवनाद्वारे देवाचं सामर्थ्य दिसायला लागेल, समजून घ्यायचं की देवाचं राज्य तुमच्यामध्ये आलेलं. म्हणून पौल म्हणतो की देवाचं राज्य हे केवळ बोलण्यात तर कशात आहे? कशात आहे? सामर्थ्य दिसतं. आमेन. सामर्थ्य कार्य करतं. सामर्थ्य तुमच्या जीवनाद्वारे लोकांना दिसायला लागतं. लक्षात घ्या, ज्या दिवशी सामर्थ्याची कामं तुमच्या जीवनाद्वारे होतील, समजून घ्यायचं देवाचं राज्य माझ्यामध्ये आलेलं आहे. आमेन. समजलं सर्वांना? म्हणून मोठ्या मोठ्या बाता करायच्या नाही. पहिले काम करायचं मग बोलायचं. हालेलुया. जर आपल्याने काहीच होत नाही तर गप्प बसायचं. कळतंय मी काय सांगतोय? कारण देवाचं वचन म्हणतं देवाचं राज्य बोलण्यात कशात आहे? सामर्थ्यात. मी असं करेल, मी तसं करेल, आणि मला हे दाखवलं ते दाखवलं, आणि मग माझं काहीच सांगू नका. दिसू द्या तुमच्या जीवनात. आमेन. तुम्ही सेवक आहात, जीवनाद्वारे दिसलं पाहिजे. तुम्ही देवाच्या अभिषिक्त आहात, तुमच्या जीवनाद्वारे दिसलं पाहिजे. आमेन. सामर्थ्य दिसू द्या. हालेलुया. तुमचं बळ पाहायला परमेश्वर रिकामा नाही, तुमची ताकद पाहायला परमेश्वर रिकामा नाही, तुमचा पैसा पाहायला परमेश्वर रिकामा नाही. माझ्या देवाला तुमच्याकडून सामर्थ्याची अपेक्षा आहे. कसली अपेक्षा आहे? आणि सामर्थ्य कमवलं जात नाही, मिळवलं जातं गुडघे टेकून. आमेन. उपवास आणि प्रार्थना करून त्यावेळेस परमेश्वराचं सामर्थ्य तुम्ही प्राप्त करू शकता. म्हणून देवाचं वचन म्हणतं देवाचं राज्य हे बोलण्यात नाही पण आपले डोळे झाकू. त्यावेळेस आपण सर्वजण प्रार्थनेमध्ये जाऊ. प्रत्येक जण आपलं जीवन परमेश्वराला अर्पण करू. प्रियांनो, आज देवाकडे सामर्थ्य मागा. प्रभूला म्हणा, प्रभू मला स्वर्गीय सामर्थ्याने भर. हो पिता, कारण तुझं राज्य हे बोलण्यात नाहीये पण सामर्थ्यामध्ये आहे. खरंच परमेश्वर पिता, आज तुझ्या मंडळीला सामर्थ्याची गरज आहे परमेश्वर पिता, आणि ते सामर्थ्य केवळ तुझ्याकडूनच आम्ही प्राप्त करू शकतो परमेश्वर. आज या उपवास प्रार्थनेमध्ये आम्ही आरोग्य मागत नाही, जगी गोष्टी मागत नाही, भौतिक गोष्टी मागत नाही, पण आम्ही तुझ्याकडून स्वर्गीय सामर्थ्य मागतोय परमेश्वर, की जेणेकरून तुझं राज्य आमच्यामध्ये आहे हे जगाला दिसू शकेल. यासाठी तुझ्या सामर्थ्याने आज आम्हाला भर परमेश्वर. भर प्रभूजी. धन्यवाद ईश्वर, धन्यवाद. तेरे सामर्थ्य से भर दे यीशु, रहूं मैं तेरा सदा, पवित्र आत्मा से भर
Hare